नीट यूजी परीक्षेचं आजपासून समुपदेशन म्हणजेच काउन्सिलिंग सुरू होणार आहे। तर नीट यूजीच्या फेर परीक्षेला सुप्रीम कोर्टाने नकार दिलाय। पेपर फुटी गैरप्रकाराबाबत ठोस पुरावे नसल्याचं निरीक्षण कोर्टाने नोंदवलेलं आहे। तर नीट यूजी रद्द करण्याची आणि फेर चाचणी घेण्याची मागणी सुप्रीम कोर्टाने मंगळवारी फेटाळून लावली। पेपर फुटी किंवा इतर गंभीर गैरप्रकार दर्शवणारा कोणताही ठोस पुरावा मिळाला नसल्याचं निरीक्षण सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने नोंदवलेलं आहे। तर नीट यूजी परीक्षेमध्ये जी मेडिकल एंट्रन्ससाठी परीक्षा असते एमबीबीएस साठी, त्या परीक्षेमध्ये पेपर फुटी झाली आणि घोळ झाला असा आरोप करण्यात आला होता। त्या पार्श्वभूमीवर देशभरातून आंदोलनं झालेली होती। पालक आणि विद्यार्थी संताप व्यक्त करत असतानाच या विरोधात वेगवेगळ्या याचिका दाखल झाल्या होत्या। या याचिकांवर सुनावणी झाली आणि त्याच्यामध्ये जी मागणी होती याचिकाकर्त्यांची फेर परीक्षा घेण्याची, पुन्हा एकदा परीक्षा घेण्याची, ती मागणी फेटाळून लावलेली आहे। न्यायालयाने ही परीक्षा पुन्हा होणार नाहीये। तर या नीट यूजीच्या ऍडमिशनसाठी आता काउन्सिलिंग सुरू होणार आहे। दरम्यान पेपर फुटी किंवा इतर गंभीर गैरप्रकार दर्शवणारा ठोस पुरावा नसल्याचं न्यायालयाने म्हटलेलं आहे। तर दुसरीकडे सीबीआयची इन्क्वायरी सुरू होती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।